प्रश्न त्या ठिकाणी सुटतो। अतुल भातखळकरांनी देखील काही मुद्दे मांडले। अकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत हा तो करणार आहे आपण, ठीक आहे। पॉइंट 5 अतिरिक्त FSI, तर निश्चितपणे अतुलजी याच्यामुळे आपल्याला जे काही अकोमोडेशन रिझर्वेशनमुळे वेगवेगळ्या एम्युनिटीज तयार करून मिळणार आहेत त्याचा विचार करता आपली मागणी आहे की 2 वर्षाकरता याला एक्सटेंड करण्यात यावं। याचा जरूर पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल आणि याला एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात येईल। त्याचनंतर अजून अमीन पटेल साहेबांनी काही विषय मांडले होते। ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकमेकाला जोडण्याच्या संदर्भात ते आपण करतो, सिंगल तिकीटवर आपण ते आणलेलं आहे। श्रीमती सना मलिक यांनी चिता कॅम्प ते कोळीवाडा कनेक्टिव्हिटीचा एक विषय मांडलेला होता, तर त्या संदर्भात मेट्रो 2B या मार्गिकेच्या मंडाले ते चिता कॅम्प विस्तारीकरणाचा DPR त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि चिता कॅम्प ते कोळीवाडा हा DPR तयार झालेला आहे, त्यामुळे ही मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी आपण मान्य करणार आहोत। अनेक सदस्यांनी रस्त्यांच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। अजून ज्या गोष्टी मी बोललो नाही त्यातल्या मुरजीभाईंनी काही रुग्णालयाच्या संदर्भात ते मी बोललेलो आहे, त्यामुळे जवळपास सगळ्या गोष्टींचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे। काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याची उत्तरं जी आहेत ही आपण निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मुंबई आणि MMR रिजन हे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे। आपण साधारणपणे आपल्याकडे ITचं जे रिव्होल्यूशन झालं, हे रिव्होल्यूशन आपण बंगलोर आणि हैदराबादची हारलो म्हणजे हारलो नाही, पण त्याच्यापेक्षा मागे पडलो। याचं एकमेव कारण होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट। आज मला सांगताना आनंद वाटतो ते इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट आपण पूर्ण केल्याबरोबर आज पुन्हा एकदा मुंबई हे देशाचं फिनटेक हब झालं, मुंबई हे देशाचं स्टार्टअप हब झालं आणि मोठ्या प्रमाणात आज सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक आणि FDI हा MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी येतो आहे। अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची ग्रोथ या ठिकाणी होते आहे। यातनं सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होणार आहे। भविष्यातली जी काही महाराष्ट्राची वाटचाल आहे यामध्ये रोजगार निर्मिती करता एक इंजिन म्हणून आपण मुंबईचा वापर करतो, पण केवळ मुंबईपुरतं नाही, तर आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अगदी गडचिरोलीपर्यंत हे ग्रोथ इंजिन आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे या सरकारला विकासामध्ये रुची आहे। या सरकारला सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोणी किती टीका केली आम्ही टीकेला उत्तर देऊ, टीका ऐकून घेऊ, पण आमच्या कामावर त्याचा परिणाम आम्ही होऊ देत नाही। आमचं काम हे सुरूच राहील आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही। मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही। अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे।